लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की फायनली वसूच्या थोबाडी तिथे माननीने मारलेली आहे आणि माननीला सर्व गोष्टी आधीच माहीत आहेत हे सुद्धा आता कळलेलं आहे. त्यामुळे घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की वसुआत्या जोरजोरात नंदिनीच्या पोटावर मारत असतात. इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण ओरडत असतात. इकडनं काव्यासुद्धा जोरातच वसुआत्यावर ओरडत असते. तेव्हा ही वसुआत्या म्हणत असते, अगं तू काय ओरडतेस? तू जर ओरडलीस ना थोडासा त्रास तुझ्या बाळाला होऊ शकतो. मात्र ह्या नंदिनीच्या पोटावर कितीही मारलं ना तरीसुद्धा हिला काडी मात्र त्रास होणार नाही, कारण की हिचं पोट रिकामं आहे. कारण हिच्या पोटात मुळात बाळच नाही आहे. असं म्हटल्यानंतर काव्याला तर धक्का बसलेला असतो. इकडे विक्रमसुद्धा नंदिनीच्या चेहऱ्याकडे एकटक लावून पाहत असतात. रम्याला मात्र ह्या सगळा काही खेळ करून फार भारी वाटत असतं. इकडनं जी काही वसू असते ती म्हणत असते, काय रे जीवा, तू सांगतोस का मी सांगू? असं म्हटल्यानंतर आता इथे जीवा एकही शब्द बोलत नसतो. इकडे नंदिनी मात्र फार रडत असते. वसू म्हणत असते, विक्रम आणि माननी तुम्ही डोळे उघडं ठेवून ऐका. या नंदिनीचं मिसकॅरेज केव्हाच झालंय, पण ह्या दोघांनी आपल्यापासून एवढं मोठं सत्य लपून ठेवलं. असं म्हटल्यानंतर विक्रम जीवाकडे जातात आणि जीवाला म्हणत असतात, जीवा ही काय बोलते? हे खरंय का? हे काय चाललंय? वसुताई खोटं बोलती ना? आता जीवा मात्र एकही शब्द बोलत नाही आणि खाली मान घालून उभा राहिलेला असतो. इकडे काव्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा फार संताप झालेला असतो. फार त्रास होत असतो. तिला आठवत असतं ते वसूचं बोलणं, मुळात हिच्या पोटात बाळच नाही, कारण की हिचं मिसकॅरेज झालेलं आहे आणि ते केव्हा झालेलं आहे आणि हे सगळं काही आपल्यापासून या दोघांनी लपून ठेवलेलं आहे. हे सगळं काही तिला आठवतं आणि तिला अक्षरशः इथे चक्कर आलेली असते. ती खाली कोसळलेली असते. पार तिला सावरत असतो. इकडनं शारदासुद्धा धावत गेलेली असते आणि नंदिनीसुद्धा तिच्याकडे गेलेली असते. नंदिनीचं रडू काय थांबत नसतं. इकडे काव्याची ही अवस्था पाहून तिला फार वाईट वाटत असतं. इकडे मात्र काव्याला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. कशाप्रकारे नंदिनीने तिची खोटी शपथ घेतली. ती म्हटलेली असते की माझं त्या IAP रोडवर नाही मिसकॅरेज झालं. हे शब्द तिला आठवतात. जेव्हा काव्याची चोरवटी असते तेव्हा नंदिनीने मुद्दाम ड्रेस घातलेला असतो. ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. इकडे नंदिनीकडे ती पाहत असते. मात्र नंदिनीच्या डोळ्यात फार पाणी असतं. तिला रडायला येत असतं. इकडे काव्याला जेव्हा नंदिनीवर संशय आला होता तेव्हाचे सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर येत असतात. हे सगळं काही तिला आठवत असतं आणि तिला वाटत असतं म्हणजे मी जे काही बोलत होते ते अगदी खरं होतं आणि ते सगळं आठवूनच तिला इथे त्रास होत असतो. पार तिला सावरण्याचं काम करत असतो. एवढंच नाही तर काव्याला आणखी बऱ्याच गोष्टी आठवत असतात. ज्या दिवशी तिची चोरवटी होती त्या दिवशी वसुआत्याने नंदिनीबद्दल ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या, त्यानंतर काव्याला जो काही त्रास झाला होता, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. नंदिनीताई तेव्हासुद्धा माझ्याशी खोटं बोलली. नंदिनीताईने असं का वागले असेल? नंदिनीताई अशी का करत असेल? ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि ज्या दिवशी वटपौर्णिमा होती त्या दिवशी जो काही तमाशा झाला, वसू आणि रम्याने जे काही खोटं पोट आणलं आणि त्यानंतर ह्या दोघांनी कशाप्रकारे सर्व गोष्टी सावरल्या, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि सर्व गोष्टी आठवल्यानंतर तिला तेवढाच त्रास होत असतो. इकडे काव्य आता तिच्या पोटावर हात ठेवते आणि तिला आता कळलेलं असतं की खरंच हे खोटं पोट आहे. जेव्हा हे सगळं काही नंदिनी पाहते तेव्हा मात्र नंदिनीला फार रडू आलेलं असतं. तिला रडू कोसळलेलं असतं. नंदिनी रागातच ते पोट काढते आणि जोरातच लांब फेकून देते. जेव्हा नंदिनी हे पोट काढत असते तेव्हा मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. खरंच हे सगळं काही खोटं आहे, हे सगळं काही नाटक आहे आणि हे सगळं काही नंदिनी कसं काय करू शकते असं सगळ्यांना वाटत असतं. सगळ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो. नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं. काव्यासुद्धा इकडे फार शॉक होऊनच तिच्याकडे पाहत असते. जेव्हा नंदिनीने हे पोट फेकलं तेव्हा मात्र इकडे वसूला तर एक चान्सच भेटलेला असतो. वसू लगेच त्या पोटाकडे जाते आणि इकडे पोट हातात घेऊनच सगळ्यांना म्हणत असतं, हेच खोटं पोट, हेच खोटं पोट त्या दिवशी आम्ही वटपौर्णिमेदिवशी सगळ्यांसमोर आणलं होतं. पण विक्रम तू काय केलंस? रम्याच्याच कानाखाली ओढलीस. आठवतंय का तुला? असं म्हटल्यानंतर आता विक्रमच्या डोळ्यासमोर तो सगळा क्षण आलेला असतो. कशाप्रकारे नंदिनीची मी बाजू घेतली होती आणि कशाप्रकारे रम्याच्या थोबाडीत मारली होती, हे सगळं काही त्यांना आठवत असतं आणि त्यांना त्रास होऊ लागलेला असतो. इकडे वसूचं तोंड काय अजिबातच बंद पडत नसते. नंदिनीला मात्र फार रडायला येत असतं. एक नाही अनेक आरोप आता नंदिनीवर ह्या दोघीही करत असतात. इकडनं रम्या म्हणत असते, मी खरं बोलल्याबद्दल मार खाल्ला आणि ही नंदिनी खोटं बोलून सुद्धा उजळ मातेने फिरत होती आणि फक्त फिरत नव्हती तर खोटारडं पोट लावून मिरवत सुद्धा होती, असंही ते रम्या म्हणत असते. ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर नंदिनीला तर फार वाईट वाटत असते. एवढंच नाही तर वसूसुद्धा आता एक नाही अनेक आरोप तिच्यावर करत असते. ती म्हणत असते, विक्रम आणि माननी तुम्हाला कळते का? ही तुमची सद्गुणाची पुतळी नंदिनी खोटारडी आहे. तुमच्याशी सपशेल ती खोटं बोलली, तुम्हाला गंडवले.
तुम्हाला कळतंय का, ही जी प्रेग्नेन्सी खोटी होती, ही जे डोळेसुद्धा खोटे होते आणि तिची चोरवट्टीसुद्धा खोटी होती, जी तू मोठ्या थाटात साजरी केलीस. अगं नंदिनीने तुला सपशेल गंडवलंय. अगं जेव्हा ही वसुंधरा शितोळे बोलते ना, तेव्हा तिचं तोंड दिसतं, पण ही खरंच बोलते. ही नंदिनी खोटारडी निघाली. आज तरी सत्य कळलं का तुम्हाला? अगं माननी, तुला कित्येक वेळ सांगितलं, या तुझ्या दोन्ही सुनावर अजिबात विश्वास ठेवू नको. आणि तुझ्या सुनाच्या नादी लागून तुझे लेकंसुद्धा बिघडलेत आणि तुझ्या लेकांनीसुद्धा तुझ्यासोबत खोटं बोलले. गेले 6 महिने झालं हा जीवासुद्धा तुझ्याशी सपशेल खोटं बोलतोय. अगं नंदिनी, आता तरी तुझे डोळे उघड, असंही ते वसू परत परत म्हणत असते. जेव्हा नंदिनीवर हे सगळे काही आरोप होत असतात, तेव्हा मात्र जीवाला इकडे सगळ्या गोष्टी आठवत त्याला आठवत असतं नंदिनीची यात अजिबात काही चूक नाही. नंदिनी तर केव्हाच हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. मात्र माननी आणि विक्रमचा जो काही नातवाबद्दलचं प्रेम, नातवाबद्दलची अपेक्षा, ह्या सर्व गोष्टी त्यांनी ऐकलेल्या असतात आणि त्यांनी सगळं काही सांगायचं नाही असं ठरवलेलं असतं. जेव्हा तिचं मिसकॅरेज झालेलं असतं त्या रात्रीसुद्धा तिला सगळं सांगायचं असतं, पण मात्र काव्याच्या भीतीने, काव्याला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ नये आणि म्हणूनच तिने हे सगळं काही लपवलेलं असतं. ह्या सर्व गोष्टी जीवाला आठवत असतात की नंदिनीची यात काही चूक नाही आहे. नंदिनीला प्रत्येक क्षणाला किती त्रास होत होता त्याने हे सगळं काही बघितलेलं असतं. त्यामुळे तिला ह्या सर्व गोष्टीचं वाईट वाटत असतं. जेव्हा तिला प्रत्येक क्षणी धीर देत असतो, तू काळजी करू नको, कायम मी तुझ्यासोबत असणार आहे, असंही ते म्हटलेले शब्द त्याला आठवत असतात. एवढंच नाही तर आता दुसरं खोटं त्यांना कशा प्रकारे बोलावं लागलं, कशा प्रकारे जीवाने खोटंपोट आणलं आणि कशा प्रकारे ते नंदिनीने खोटंपोट लावलं. जेव्हा नंदिनी खोटंपोट लावून आली होती तेव्हा मात्र जीवाची काय अवस्था झाली होती ते सर्व काही ते जीवाला आठवत असतं. एवढंच नाही तर नंदिनी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा माननीने कशा प्रकारे तिला काळा धागा बांधला होता आणि ते सर्व काही आठवून काळा धागा कशा प्रकारे काव्यापर्यंत पोहोचला आणि कशा प्रकारे नंदिनीचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी नंदिनीने स्वतःचं बाळ गमावलं. ह्या सर्व गोष्टी जीवाला आठवत असतात आणि त्याला तेवढा त्रास होत असतो. तो नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनीची अवस्था त्याला अजिबातच पाहत नसते. नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं. इकडे नंदिनीला सुद्धा आठवत असतात. ह्या सर्व गोष्टी त्यांनी का लपवल्या? कारण की जेव्हा काव्याकडनं खरं तर नंदिनीच्या अपघाताची गोष्ट कळलेली असते तेव्हा माननीला किती त्रास झाला होता आणि जेव्हा तिला मिसकॅरेजचं कळलं असतं तर तेव्हा माननीची काय अवस्था झाली असती हे सगळं काही त्यांना आठवत असतं आणि त्रास होत असतो. इकडनं वसू मात्र अजिबातच थांबत नसते. तिचं तोंड काय बंद होत नसतं. ती माननीला म्हणत असते, अगं माननी, तुला कित्येक वेळेस सांगितलं की या नंदिनीवर विश्वास ठेवू नको. बघितलंस ना कसा विश्वासघात केला हिने. तुझी नंदिनी खोटारडी 1 नंबरची. असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला फार त्रास होतो. नंदिनी रडतच आता रूममध्ये निघालेली असते. जेव्हा तिला सावरण्याचं काम करत असतो. इकडे वसू मात्र अजिबात शांत होत नसते. ती ते माननीला म्हणत असते, अगं माननी, या परक्या पोरींना काय माया येणार आहे गं? अगं तू आमच्यावर आरोप करत होतीस आणि या परक्या पोरीवर तू विश्वास ठेवत होतीस. तुम्हाला कळलं का आता या दोघींनी तुमचा कसा विश्वासघात केला? तर असं म्हणून आता ती नंदिनीकडे येते आणि नंदिनीला म्हणत असते, काय गं, तुझ्या बापाने काही वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याचा घात केला, तू आता खोटं बोलून या घराचा विश्वासघात केलास. असं म्हटल्यानंतर आता इथे जी काही नंदिनी असते ती फार रडत असते. वसू म्हणत असते, काय गं शारदा, तुला तर हे सगळं काही आधीच ठाऊक असेल. असं म्हटल्याबरोबर आता सगळेजण शारदाकडे पाहत असतात. शारदा माननीकडे जाते आणि म्हणत असते, माझी नंदिनी खोटी नाही हो, ती नाही खोटं बोलली. आता हे शारदाचं बोलणं ऐकल्यानंतर माननीला नंदिनीचं सगळं काही आठवत असतं. कशा प्रकारे नंदिनी या घरात आली होती. जेव्हा ती आली होती तेव्हा कशा प्रकारे मी तिला धीर दिला होता. तिला मी म्हटलं होते, शब्द दिला होता की या घरात तू लेक म्हणूनच आली आहेस, मला सासू नाही तर मैत्रीण समज. हे म्हटल्यानंतर नंदिनी तिचा गळा धरूनच रडलेली असते. ते सगळं काही तिला आठवत असतं. नंदिनी कशा प्रकारे या घरात रोवली, कशा प्रकारे ती सर्वांची काळजी घेत होती, कशा प्रकारे मला लेकीची उणीवसुद्धा भासून देत नव्हती, कशा प्रकारे प्रत्येक क्षण ती माझ्यासोबत राहत होती. ह्या सर्व गोष्टी आता इथे माननीला आठवत असतात. एवढंच नाही तर माननीला आता नंदिनीचा अपघात झालेला असतो ही बातमी जेव्हा कळलेली असते तेव्हा इथे माननी जे काही बोललेले असते, नंदिनी तुम्हाला खोटं बोलायला नको होतं, मी माझ्या मुलांपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवते. हे सगळे काही शब्द तिला आठवतात. तिच्या डोळ्यात पाणी असतं. तिला फार राग येत असतो. ती हळूहळू पुढे नंदिनीच्या दिशेने जात असते. नंदिनी समोर जाऊन आता तिने जोरातच कानाखाली ओढलेली असते. पण ती कानाखाली ओढलेली असते ती म्हणजे वसूच्या. वसूनी तरी ते गालावर हात ठेवलेला असतो. वसू आत्याला तर इकडे काही कळत नसतं. त्या पूर्णपणे शॉकमध्ये गेलेल्या असतात. इकडे रम्याची सुद्धा अगदी तशीच अवस्था झालेली असते. जीवा नंदिनीला सुद्धा शॉक बसलेला असतो. ते दोघेही वसू आत्याकडे पाहत असतात.
असतात. वसू आत्याला फार राग आलेला असतो. ते दोघे माननीकडे पाहत असतात. असं कसं काय झालं, माननीने वसू आत्याच्या गालाखाली का मारले, असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. कळत नसतं नेमकं हे काय चाललं. आता हे सगळं का केलं हे तर आपल्याला उद्याच्या भागातच कळणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग तर फार जबरदस्त आहे. इकडं रम्या माननीला म्हणत असते, काय चाललंय मामी तुझं? ही नंदिनी खोटं बोलली. हिने सगळ्या घराला अंधारात ठेवलं. हिने सगळ्यांचा विश्वासघात केला. ही प्रेग्नेंट नाही हे तर सत्य आहे ना. असं म्हटल्यानंतर इकडे माननी म्हणत असते, नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे हे मला आधीच माहीत होतं. आता हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांना शॉक बसलेला असतो. इकडे रम्या आणि वसूच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. नंदिनी आणि जीवासुद्धा दोघेही शॉकमध्ये असतात. आता माननीला ह्या सर्व गोष्टी कधी आणि कशा कळल्या आणि माननी त्यामुळेच आजारी पडली होती का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आता हे सगळं काही पाहायला आणि ऐकायला फार धमाकेदार असणार आहे बरं का. त्यामुळे उद्याचा एपिसोड अजिबातच मिस करू नका. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.